नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. तर आज एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची होती. तुम्हाला टायटल किंवा थंबनेलवरून समजलंच असेल. तर अनाउन्समेंट अशी आहे की आपले व्हिडिओज मी मागेच म्हणाले होते की आठवड्यातून 2दा येतात, पण काही कारणास्तव सध्या कामांचा व्याप वाढलेला असल्यामुळे आणि थोडं मुलांचं सुद्धा सेट होतं आहे, कारण अक्षराला आता किटा शोधतोय आम्ही किंडरगार्टन. तर ते थोडी धावपळ चालू आहे आमची, त्यामुळे आम्ही आता चॅनलची व्हिडिओजची फ्रिक्वेन्सी आम्ही आता चेंज करतोय. म्हणजे आठवड्याला 2च्या ऐवजी 1 व्हिडिओ येईल, कारण फिरणं वगैरे पण कमी आहे आणि मग तेच गोष्टी बघायला किंवा दाखवायला आम्हालाही नाही चांगलं वाटत की घरात बसून काही माहितीपर व्हिडिओ नेहमीच. आमचं असं होतं याआधी की एक ट्रॅव्हल व्हिडिओ एका आठवड्याला आणि एक माहितीपर व्हिडिओ असं सेट होतं. कधी कधी पुढे मागे होत होतं, पण असं सेट होतं. पण आता काय झालं की फिरणं जरा कमी आहे. फिरणार आहोत कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे, पण सध्या हे सगळे थोडे धावपळ चालू आहे कामांच्या, त्यामुळे आम्ही आता फ्रिक्वेन्सी चेंज करतोय. आठवड्याला 1 व्हिडिओ असं आम्ही ठरवलेलं आहे आणि दर रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे व्हिडिओ येईल. तर ही एक महत्त्वाची अनाउन्समेंट होती. आणि दुसरी गोष्ट आज आहे, म्हणजे आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आहे शनिवार, 4 मेचा दिवस आणि आज छान ऊन आलेलं आहे आणि मस्त वातावरणसुद्धा छान आहे. आज ठरवलं आम्ही की थोडा एक मस्त नॉन व्हेजिटेरियन असा बेत करूयात. तर चिकन बिर्याणीचा प्लॅन आहे. हे मी ज्या मॉलला जातो तर तिथेच एक आता पहिल्यापासूनच आहे, एक स्टॉल आहे. आय थिंक टर्किश स्टॉल असेल तो. तर त्यांच्या इथे छान भाज्या मिळतात इथल्यासुद्धा आणि त्यांच्याकडे कोथिंबीर आणि पुदिना मिळतो. जनरली इथे कोथिंबीर पुदिना ह्या गोष्टी इंडियन सुपर मार्केट्समध्ये मिळतात, इंडियन स्टोर्समध्ये. पुदिना मिळतो जर्मन सुपर मार्केटमध्ये, पण खूप थोड्या क्वांटिटीमध्ये आणि खूप महाग असतो. पण हे आम्हाला एक नवीन आता स्टॉल सापडला आहे जिथे छान 3 युरोमध्ये 2 गड्डे मिळतात, एक कोथिंबीरीची आणि एक पुदिन्याची. मग ते पाहिलं. आज हे गेले होते अक्षराला घेऊन, तिला तिथं मॉलमध्ये खेळायचं होतं. तिथे खेळणी आहेत, तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच व्हिडिओजमध्ये. तर तिथे मग स्टॉलवरती दिसलं आणि आजकाल आम्ही तिथून आणायला लागलो आहे. मग ते पुदिना बघून असं वाटलं की चला वीकेंड पण आहे, चिकन बिर्याणीचा बेत होऊ देत. तर मागे पण एकदा म्हणजे माझा प्लॅन होता की मला चिकन सूप दाखवायचं होतं, तर मी सूप थोडंसं करणार आहे मुलांसाठी, ते सुद्धा दाखवेन. आणि हो, आपल्याकडेच म्हणजे खूप एक्सपर्ट्स असतात, खूप सुगरणी आहेत आपल्याकडे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली, आणि आपल्या मावळात तर आहेतच भरपूर. तर मस्त घावणे आणि चिकन नॉनव्हेजचा बेत असतो बऱ्याच घरांमध्ये विकेंड्सला आपल्याकडे. तर मी पूर्ण आज म्हणजे सूप का रस्सा वगैरे हे करणार नाही आज, फक्त सूप आणि बिर्याणीचा प्लॅन आहे. आणि सूपचं असं आहे की सगळीकडे छान करतात आपल्याकडे, पण काही घरांमध्ये डायरेक्ट चिकन रस्सा किंवा शिजायला लावतात मसाले वगैरे घालून. तर मी काय करते की आधी चिकन स्टॉक सूप करून घेते आणि मग त्याचा रस्सा किंवा सुक्का करते. तर आज मी फक्त सूप करणार आहे. नेक्स्ट टाईम मी सुक्का आणि रस्स्याचं दाखवणार आहे. तर चिकन सूप आणि चिकन दम बिर्याणीची मी माझी स्टाईलची जी रेसिपी आहे ती दाखवेन. आणि हो, हे म्हणजे असं नाही आहे की मी एक्सपर्ट वगैरे आहे, पण माझी एक पद्धत त्याच्यातून काहीतरी म्हणजे कळतं, कारण बरेच गृहिणी एक्सपर्ट असल्या, सुगरणी असल्या तरी एकमेकांशी शेअर करतात रेसिपी त्यांची कशी आहे ते, आणि मग त्यातून शिकायला मिळतं एकमेकींना. मी सुद्धा असं नाही आहे की मी सगळं वाचून किंवा घरातून आई सासूबाई यांच्याकडून शिकले, पण असं बोलून एकमेकींशी मैत्रिणींशी वगैरे गप्पा करताना कोण कसं बनवते, किंवा आपले बरेच यूट्यूबर्स आहेत की ज्या खूप छान त्यांच्या पद्धती दाखवतात. तर अशा एकमेकींच्या पद्धती पाहिल्या की एक नवीन वेगळी चव खायला मिळते घरच्यांना सुद्धा. म्हणून मी एक माझी स्टाईल जी आहे ती दाखवते आज. आणि माझ्या माहेरी हॉटेल बिझनेस आहेत, म्हणजे बऱ्याच जणांचे, म्हणजे इन्क्लुडिंग माझी आई भाऊ. तर त्यामुळे त्यांच्या स्टाईलची जी आहे ती मी आज करणार आहे आणि ती मी दाखवणार आहे. तर तुम्ही आता थोड्या वेळात तुम्हाला मी भेटते. आमच्या घराजवळ इथे बरेच वेळा अशी हरणं दिसतात. घराच्या अगदी बाजूलाच जंगलचा एरिया असा सुरू होतो. तर आज ही अशी हरणं दिसलेली होती आणि खूप छान वाटतं. जनरली हे पहाटे किंवा आपण झोपलेलो असतो अशा वेळी तिथे येतात, पण आज म्हणजे दिवसासुद्धा इथे ते फिरत होती. शांतता होती, वीकेंड होता
त्यामुळे कदाचित जास्त वर्दळ नसल्यामुळे बाहेर आलेली असावीत, नाहीतर आत असे झाडांच्या पाशीच दिसतात आणि जरा माणसांची चाहूल लागली की जोरजोरात पळून ते निघून जातात. पण इतका वेळ त्यांना बघण्याचा चान्स आजच मिळाला. कॅमेऱ्यात टिपून घेण्याचा मोह आवरलाच नाही. असं वाटलं आपण हे सुद्धा शेअर करावं आणि दाखवावं की इथं किती छान हरणं, आणि वेळोवेळी मी सांगेन अजून काय काय इथं दिसतं ते. खूप छान वाटते असं गॅलरीत बसून भाज्या निवडायला, आणि विटॅमिन डी पण मिळते आणि प्लस छान वाटते मोकळं मोकळं एकदम मस्त. आणि आज हे पुदिना वगैरे बघून आता मी काय करते की पुदिना निवडून ठेवते, नंतर कोथिंबीर आणली होती ती, आणि कांदा लसूण. छान ऊन आलंय, दुपारची वेळ, जेवण वगैरे झालेलं आहे, तर मग विचार केला बाहेर बसावं, कारण तसं आज सकाळी बाहेर येऊन उन्हात बसायला जमलेलं नव्हतं, त्यामुळे मग आत्ता आले. रानू तू काय करते? कसं लावलंय? आज मला आज संडे असल्यामुळे जरा सॅटर्डे आहे आज क्लिनिंगची वगैरे कामं करून घेतली. गोष्टीचं खूप छान वाटतंय आज. असं एक सॅटिस्फॅक्शन आहे की खूप छोटीशी गोष्ट आहे, पण बायकांचं असतं असं. आज मी हाताने ब्रशने कपडे धुतले, तर तिकडे जेव्हा खूप मळायचे, म्हणजे आपल्या इथं रेग्युलरली असे जेव्हा मळलेले कपडे असतात, युजली आपण मशीनमध्ये नाही टाकत, हाताने हे करून मग मशीनला टाकतो, तर मी तिथं करायचे. पण इथे आल्यापासून अशी वेळ आली नव्हती की खूप मळलेत, किंवा जर आलेच तरी छोटासा एक ब्रश होता जो सिंक वगैरे घासायचा असतो, तर तसा आणलेला होता, कारण मला मोठा मिळाला नव्हता कपड्याचा ब्रश. आता मला तो मिळाला आहे आणि मी कपडे मस्त एकदम हाताने त्याने घासलेत ना, मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालंय त्याने. असं वाटतं छान आता आपले कपडे निघालेत, नाहीतर नुसतंच असं त्या मशीनला लावायचे आणि तेच वापरत होतो. तर काही बायकांचं असतं असं की त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो, तशी मी आहे, मला आवडतं हे. तर मस्त वाटते आज, असं शनिवारची सकाळ सार्थकी लागल्यासारखी वाटली. तर आता बिर्याणीची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर 2-3 गोष्टी होत्या ज्या आठवड्याभरासाठी किंवा पुढच्या काही दिवसांसाठी करून ठेवायच्या होत्या. म्हणजे जसं की मी गरम मसाला करून ठेवते. खरं भारतात असताना पण माझी आई आणि सासूबाई घरीच गरम मसाला करायच्या, त्यामुळे मला पण ती सवय लागली की घरी करायची. तर हे असं मी सगळेच जेवढे आपले बेसिक मसाले आहेत ना, शहाजिरं, काळा वेलदोडा, लवंग, दालचिनी, तमालपत्र, हिरवा वेलदोडा, हे सगळं थोडंसं भाजून जे काय अवेलेबल मसाले असतील ना ते सगळेच मी घालते. म्हणजे जावित्री वगैरे सुद्धा असेल ना ती घालून सगळं मी बनवते आणि ठेवून देते डब्यात. ते करायचं होतं मला. आलं लसूण पेस्ट आणि आठवड्याभराचं वाटण, रेग्युलर आपल्या भाज्यांना जे लागतं ते हे सगळं करून ठेवतीये. ते झालं की मी चिकनला थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ लावून ठेवलंय. ते त्याचं थोडं ह्याचं सूप करणार आणि बाकीच्या ह्याची बिर्याणीचं मॅरिनेशन मी दाखवेन की मी काय काय घालते येते. आणि कांदा मी परतीमध्ये कापून उन्हात असं थोडं ठेवला होता बाहेर, म्हणजे मग जेव्हा बिरिस्ता करतो आपण, तळतो जेव्हा बिर्याणीसाठी कांदा, तेव्हा तो छान मोकळा झालेला असतो आणि सुक्का पण असतो, अगदी ओला नाही राहत. तर ते करून ठेवलंय. इकडे बाकीचं वाटणाची तयारी. म्हणजे आता काय आहे की ओट्यावरती सगळं मिक्स आहे, जे आठवड्याभराची किंवा नंतरची माझी तयारी आहे हे सगळं पण इथं दिसतंय. पण थोड्याच वेळात मी हे सगळं क्लिअर करेन. जे फक्त बिर्याणीसाठी लागतंय मॅरिनेशन वगैरे ते मी दाखवेन तुम्हाला. आणि तर असा हा मस्त मसाला झालेला आहे, गरम मसाला. हा मी आता भरून ठेवेन. कुकरमध्ये मी तेल घेतलंय, जरासं हिंग घातलंय आणि बारीक चिरलेला कांदा. आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी घालणार आहे मी ह्याच्यात, कारण ऑलरेडी जेव्हा चिकनला मी हळद आणि मीठ लावलंय तर आलं लसूण पेस्ट पण घातलंय, त्यामुळे आता थोडीच घालतीये.
जराशी कोथिंबीर घातली आहे आणि मीठ थोडं थोडं, कारण आधीच होतं. जर सूप चांगलं होण्यासाठीचं एक सिक्रेट मी सांगणार आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल पण काही जणांना माहिती नसेलही, तर त्यांच्यासाठी त्यांनाही कळेल. आणि हे बाकीचं तुम्ही इग्नोर करा, कारण हे मी माझ्या आठवड्याची तयारी चालू आहे. वाटण वगैरे करून ठेवतो, मग नंतर ऐनवेळी भाज्या करायला बरं पडतं, म्हणून मी करून ठेवत असते. जे मी सिक्रेट तुम्हाला म्हणाले ते असं आहे की झाकणामध्ये पाणी ठेवून आपल्याला चिकन सूप शिजवायचंय. हे खाली याच्यामध्ये वाफेवर चिकनला पाणी सुटून द्यायचं आणि चिकनला पाणी सुटतं तर त्या वाफेवर शिजून घ्यायचं. जेव्हा थोड्या वेळाने मी दाखवते की खूप जास्त ते पाण्यामध्ये, त्याचं सुटलेल्या पाण्यामध्ये ते शिजतं आणि मग हे आपण पाणी गरम झालेलं असतं हे मग हळूहळू ओतायचं. म्हणजे हे मला वाटतंय की खूप जास्त पण नाही घालणार मी, नाही तर खूप पानसट होतं. मी टेस्ट करून बघणार आणि मग घालणार. तर ज्यावेळी मी खात नव्हते त्यावेळी हे टेस्ट करून बघायचे किंवा घरात कोणी असेल ते करायचे, पण आता मी स्वतःच करते. पुरेसं असं पाणी दिसतंय सुटलेलं, तर त्यामुळे मी आता हे वरचं पाणी यात घालतीये. आणि काय करायचं की एकदा जस्ट घालून मी परत वरच्या झाकणावरती पाणी ठेवणार आहे. हे असं आपलं चिकन सूप तयार आहे. छान असं मस्त एकदम, खूप पातळही नाही आणि खूप जाड सुद्धा नाही असं केलेलं आहे. आणि पीस पण छान शिजले. तर आता मी मस्त याचा आस्वाद घेईन. हे चिकन आहे, याला हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे. थोडीशी आलं लसूण पेस्ट पुन्हा घालणार आहे. इथे आहे हा एवढा सगळा पुदिना आहे आणि पुदिना खूप जास्त मी घालते कारण त्याने खूप छान टेस्ट येते बिर्याणीला. ही आहे कोथिंबीर, तर हे घालायचं आहे. त्यानंतर इथे टमॅटो, कांदा आणि इकडे काही मसाले आहेत जे आपल्याला घालायचे, म्हणजे हा खडा मसाला. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि एव्हरेस्टचा मटन मसाला मी घालते नेहमी, आणि थोडं मीठ, एवढ्या गोष्टी. आणि याचबरोबर तेल घालणार आहे आणि दही सुद्धा लागणार आहे. आणि बिरिस्ता, तो बिरिस्ता मला तळायचा आहे, पण मी हे बाकीचं लावून ठेवून तोपर्यंत बिरिस्ता तळणार आहे. माझ्या आता एका हातात कॅमेरा आणि दुसऱ्या हाताने मी हे सगळं घालतीये, त्यामुळे थोडं अवघड आहे. ठीक आहे. त्यानंतर हा गरम मसाला, कांदा आणि टोमॅटो सुद्धा घालून घेतलाय. हा मटन मसाला आहे, तो मी आधी घालून घेते. त्यानंतर इकडे जरासं लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला अगदी थोडा. लाल तिखट पण मी थोडंच घेतलंय. तर छान मिक्स करून घेतलं. आणि आता याच्यामध्ये जाणार आहे दही, आता या बिर्याणीचं प्रमाण पण असतं आहे. मी आज तरी प्रमाण घेऊन करत नाही, या अंदाजाने करतेय.
पण जेव्हा मी पहिल्यांदा केलेली, जेव्हा सुरुवात केलेली हे करायला, त्यावेळी मात्र मी प्रमाण बघूनच करत होते. आता अंदाजाने असल्यामुळे अंदाजानेच घालते. आता तेल घालतेय. तेल मात्र जास्त घालायला लागतं. आणि नंतर मग बिर्याणी करताना गॅसवर ठेवताना तेल नाही घातलं तरी चालेल, पण मॅरिनेशनमध्येच तेल भरपूर घालते मी. खरं तर मी नेहमी काय करते की बिरिस्ता जेव्हा तळून घेते, कांदा तळून त्याचंच तेल घालत असते ह्याच्यात. पण आज बिरिस्ता आता तळायला वेळ आहे, तो याच्यात हे घालणार आहे मी मॅरिनेशनमध्ये, पण झाल्यानंतर. मग त्यामुळे मग फ्रेश तेल आता मी घातले. पण हे तुम्ही जर आधी बिरिस्ता करून घेतला तर मग त्याचंच तेल इथं मॅरिनेशनमध्ये वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिलेली आहे, ती आहे धनापूड. हा इथे मी आता कांदा तळून घेतेय आणि एका बाजूला तांदूळ सुद्धा शिजायला लावलेला. आता हे सगळं जे मॅरिनेशन केलेलं होतं चिकनचं, तर ते इथे गॅसवर ठेवलेलं आहे. आणि याच्यात बघू शकता तुम्ही की मी नंतर बिरिस्ता जो ॲड केलेला तो सुद्धा दिसत असेल. तर हे असंच गॅसवर गॅस चालू केलेला आहे मी आता. आणि हे असंच मी थोडा वेळ ठेवणार आहे, याच्यावर झाकण ठेवणार आहे. आणि मग जरा शिजत आलं की मग हा तयार झालेला भात त्याच्यावरती घालणार आहे, त्याच्यावर लेअर देणार आहे त्याची भाताची. आता आपण बघूयात, 15 मिनिट झालेले आहेत. झाकण निघत नव्हतं आणि इथे कसं आहे, लिमिटेड स्टीलची भांडी असल्यामुळे मॅनेज करावं लागतं. मला यावरून एक गोष्ट आठवली ती मी सांगते. तर हे असं त्याला पाणी सुटायला लागले आणि ते शिजेल थोड्याच वेळात. आता भरपूर प्रमाणात ह्याला पाणी सुटलेलं आहे. आता मी हे थोडंसं ह्याची टेस्ट बघणार की मीठ आणि तिखट बरोबर आहे का, आणि लगेचच हा भात ह्याच्यावरती घालते. तर मी हे थोडंसं गरम करणार आहे तूप आणि मग ते भातावर घालणार आहे. आणि मी आता हे असं मोठं भांडंच ठेवलं आहे झाकण, कारण हे छान जड आहे. आणि दम बिर्याणीला खरं तर इथे झाकण ठेवून इथून मस्त पिठाने ते झाकण टाईट करतात, पण मी ते सगळं करत नाही बसलेले आत्ता, झटपट बिर्याणी असल्यामुळे. तर हे मी असं जड भांडं ठेवलं आहे. त्याच्या लेअरच्या वरती मी नेहमी काय करते की बिरिस्ता असतो आणि कलर आणि तूप. तर आज मी रंग किंवा काजू हे घालणार नाही आहे. बिरिस्तासुद्धा सगळं मी आत घातला भातामध्ये मसाल्यामध्ये, त्यामुळे वरती घालायला ठेवायचं विसरले, तर ते पण नसणार आहे. तर मी वरतून फक्त आता तूप घालते. आणि मग अशी मी म्हणाले ना, मला एक गोष्ट आठवली, ती अशी आहे की एकदा काय झालेलं की केक करायला घेतलेला घरी, आणि मी तिकडे असताना केक ओव्हन वगैरे नव्हते, OTG होता छोटासा, पण मोठा केक करायचा असेल की मी भांड्यात करायची. म्हणजे जसं कुकरमध्ये वगैरे आपल्याकडे शिट्टी काढून करतात काही लोक, तर मी साधं भांडं घ्यायचे, त्यात मीठ किंवा वाळू ठेवायचे आणि त्याच्यावरती स्टँड, आपलं कुकर ओट्यावर आपण ठेवतो तसले स्टँड स्टीलचं ठेवून त्याच्यावर केकचं भांडं आणि मग ते मोठं जे भांडं आहे पातेलं त्याच्यावर झाकण ठेवायचे. एक दिवशी मी असंच छान, माझी जाड कढई होती, तर मी ती कढई ठेवली, त्या कढईमध्ये वाळू वगैरे ठेवली आणि आतमध्ये केकचं भांडं ठेवलं आणि त्या कढईच्या वरती एक उलटं असं छान ताट ठेवलं. आणि नंतर केक झाल्यानंतर गार व्हायच्या आधी मी ट्राय करत होते ते काढायला, आणि ते झाकण इतकं विचित्र प्रकारे अडकलेलं त्या कढईमध्ये, निघत नव्हतं. इतके प्रयत्न करून ताट आणि कढईला अजूनही माझ्या त्या इजा झालेली आहे, त्याच्यावर शिक्का अशी खूण झाली आहे. आणि खूप लाटण्याने हे करून खूप प्रयत्न करून थंड झाल्यावर सुद्धा निघत नव्हतं. ह्यांनी वगैरे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि मग तो केक बाहेर आलेला. तर हे आता मगाशी जेव्हा झाकण इथे अडकलेलं वाफेच्या ह्यानी, तेव्हा मला वाटलं झालं, आता परत तीच सिच्युएशन.
तर आता आमची जेवणं वगैरे झालेली आहेत, सगळं आवरून झालं आहे. आणि तुम्ही बघितलंच की मस्त अशी झालेली होती बिर्याणी, खूप दिवसांनी खाल्ली. तुम्हाला वाटत असेल की नेहमीच तिचं चालू असतं, खूप दिवसांनी हे केलं, खूप दिवसांनी ते केलं. पण होतं असं, गॅप पडतो काही गोष्टींमध्ये आणि मग खूप दिवसांनंतर केल्यानंतर छान वाटतं. तसंच आज झालं, दम बिर्याणी खूप दिवसांनी केलेली, मस्त ताव मारलेला आहे. आणि उद्या रविवारचा दिवस असल्यामुळे काही टेन्शन नाही आज जरी उशीर झाला तरी. तर आता 10:30 वाजलेत आणि आता अजूनही मुलं जागी आहेत, तर त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना झोपवण्याचं काम आहे अजूनही. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि हो, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूयात आता नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.